नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत रोस्टर कंप्लीट करणे चालू आहे किंवा आपण त्याला बिंदू नामावली असं म्हणतो मित्रांनो. तर बघा, हे रोस्टर जे आहे हे 2023चे आहे मित्रांनो. आणि ह्या रोस्टरवरून तुम्हाला कळेल की कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सीज इथे आहे आणि मीडियमनुसार सुद्धा इथे काय दिलेलं आहे, तुम्हाला तुमच्या कास्टनुसार वॅकन्सीज दाखवलेल्या आहे. तर या प्रकारे असतात मित्रांनो बिंदू नामावली. हे बघा, तुम्हाला मी स्क्रोल करते, सगळ्या डिस्ट्रिक्टचे सगळ्या जिल्ह्याचे काय दाखवलेले इथं 2023चे रोस्टर कंप्लीट झालेले दिसत आहे. आणि या प्रकारे हा रोस्टर हे बिंदू नामावली पूर्ण होत असते. आता इथे बघा, हे बिंदू नामावली हा जो वॅकन्सी रोस्टर आहे मित्रांनो 2023 आहे. आणि यामध्ये सगळे कास्टचा समावेश इथं केलेला आहे. SC कास्ट, ST कास्ट, STP कास्ट, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS आणि ओपन ह्या सगळ्या कास्टचा समावेश यांच्यामध्ये केलेला आहे. आणि यानुसार हे रोस्टर तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो की कोणत्या कास्टच्या किती वॅकन्सी कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि मीडियम पण तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता, हे डिस्ट्रिक्ट अहमदनगरचं आहे. मीडियमसुद्धा इथे मेन्शन केलेलं असतं, मराठी मीडियमचा हा रोस्टर आहे मित्रांनो. इथे बघा, श्रेणी दाखवलेली आहे. इथे वॅकन्सीचे रिक्त पदे किती आहे हे दाखवलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, SC साठी किती वॅकन्सीज आहे, 50 आहे. मग यामध्ये फिमेल पण येतात, त्याच्यानंतर जे मागासवर्गीय आहेत ते पण येतात. म्हणजे हे टोटल मिळून 50 जागा इथे SC कास्टसाठी रिझर्व आहे. म्हणजे समांतर आरक्षण कोणी घेतलेलं असेल ते पण याच्यात येणार, महिला आरक्षण कोणी घेतलं असेल तेही याच्यात येणार. जनरल कॅटेगरीचे जे आहे मीन्स SC जनरल, मेल फिमेल दोन्ही पण सगळे मिळून 50 वॅकन्सीज इथे आहे. त्याच्यानंतर ST कास्टचे 118 जागा आहे. STP साठी 9 वॅकन्सी आहे. VJ साठी इथं वॅकन्सी नाही आहे. VJ आणि NTB साठी जर बघितले इथे काय आहे, वॅकन्सी नाही आहे. त्याच्यानंतर NTC -69 आहे आणि NTD मायनस काय आहे 39 एवढ्या, म्हणजे मायनसमध्ये आहे वॅकन्सीज. हे ऑलरेडी वॅकन्सीज इथे अवेलेबल नाही आहे. तर यानुसार तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या बघा, इथं मराठी माध्यमचा हा रोस्टर आहे. त्यानंतरच डिस्ट्रिक्ट अहमदनगरचंच उर्दू मीडियमचं पण इथं काय दाखवलेलं आहे, वॅकन्सीज दाखवलेल्या आहे. त्यानंतर अकोला डिस्ट्रिक्टचं मराठी मीडियम किती वॅकन्सीज आहे, SC साठी, ST साठी, OBC साठी, ओपनसाठी आणि टोटल वॅकन्सीज अकोला डिस्ट्रिक्टमध्ये मराठी माध्यमच्या किती आहे ह्या दाखवलेल्या आहे. तशाच प्रकारे अकोला इथे मीडियम उर्दूचं पण इथे वॅकन्सीज काय केलेले आहे, दाखवलेले आहे. तर याच प्रकारे तुम्ही जर पाहिला हा जो रोस्टर आहे 2023चा, तर इथे तुम्हाला प्रत्येक कास्टसाठी किती वॅकन्सी आहे, त्याचा मीडियम कोणता आहे हे पण दाखवलेलं आहे. डिस्ट्रिक्ट अमरावती बघा, इथे अमरावती डिस्ट्रिक्टचा हा रोस्टर आहे. उर्दू मीडियमसाठी हा आहे. त्याच्यानंतर औरंगाबादचा मराठी मीडियमचा, उर्दू मीडियमचा, हे सगळे रोस्टर ह्या प्रकारे काय केलेले आहे. आपल्याला आता रोस्टर जेव्हा कंप्लीट होणार आपलं कधी 2025चा 15 तारखेपर्यंत डेट दिलेली आहे. मे बी ही डेट जर एक्सटेंड झाली 15 दिवसासाठी, म्हणजे 30 जूनपर्यंत जर एक्सटेंड करून दिली तर 30 जूनपर्यंत होईल. पण सध्याच्या परिस्थितीत आपल्याला 15 म्हणजे आजच्या तारखेपर्यंतचा मुदत दिली होती. जर हा जो रोस्टर आहे या प्रकारे सगळ्या डिस्ट्रिक्टचे तुम्ही इथं बघू शकता, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, धुळे डिस्ट्रिक्ट, गडचिरोली डिस्ट्रिक्ट, गोंदिया डिस्ट्रिक्ट, सगळ्या डिस्ट्रिक्टचे ह्या प्रकारे जर रोस्टर कंप्लीट झालेले असेल तर हे पवित्र पोर्टल इथे बघू शकता तुम्हाला.
हा जो पवित्र पोर्टलचा टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम ह्यानुसार ही जे रोस्टर आहे हे दाखवलेले आहे. यानुसार सिमिलरली 2025चं पण रोस्टर पाहायला आपल्याला मिळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सीज आहे. आणि ही प्रोसेस बघा मित्रांनो, ही प्रोसेस किती लेंदी आहे. इच अँड एव्हरी कास्टचे इथे आपल्याला वॅकन्सीज मेन्शन करायची आहे. सगळ्या ज्या अनुदानित विना अनुदानित ज्या पण शाळा आहे यांना सगळ्या गोष्टी म्हणजे किती शिक्षक आहे, किती लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये कंप्लीट करायच्या आहे. आणि या प्रोसेसला थोडाफार वेळ लागत असतो. म्हणून ही जी बिंदू नामावली आहे हे जे रोस्टर आहे हे कंप्लीट होण्यासाठी काय असतं, वेळ लागत असते. म्हणूनच जर आजच्या तारखेपर्यंत हा रोस्टर कंप्लीट झाला 2025चा तर आपल्याला जाहिराती पाहायला मिळतील. नाही तर आपल्याला आज ही डेट वाढवून पण दिल्या जाऊ शकते. जर रोस्टर कंप्लीट झालेलं नसेल डिस्ट्रिक्ट वाईज तर ह्या डेट वाढू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन अशा अपडेटसाठी तुम्ही माझी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.